आज श्लोकच्या टिफिनसाठी बनवते अगदी झटपट पावभाजी. आणि या पावभाजीची खासियत म्हणजे यासाठी आपला तयार केलेला ग्रेव्ही बेस वापरणार आहे. त्यामुळे सकाळच्या घाईमध्येही पावभाजी झटपट तयार होते. त्यामुळे आता रात्रीची पावभाजी मुलांना देणं बंद करा. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. आणि आज आपण झटपट पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर रात्रीच इथे मी शिमला मिरची, गाजर आणि वाटाणे एका भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवले होते. फ्लॉवरचे तुकडे करून घेतले होते आणि बटाटा मी आत्ता साल काढून पाण्यात टाकलेला आहे. आणि इथे पाव सुद्धा घरचे आहेत, घरी बनवलेले ताजे ताजे पाव आहेत. तुम्ही बघू शकता किती मऊ फ्लफी झालेले, जाळीदार झालेले आहेत. आणि हे पाव मी घरी बनवलेले आहेत. तुम्हाला या घरच्या पावाची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, सकाळच्या घाईमध्ये किचनचा थोडासा पसारा दिसतोय, तो जरा इग्नोर करा. आपण रेसिपीवर लक्ष देऊया. तर इथे मी भाज्यांमध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता भाज्या घालूयात कुकरमध्ये. आता बटाटे, फ्लॉवर, वाटाणे, गाजर आणि शिमला मिरची सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून घेऊया. शिमला मिरची मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. 1 मोठा ग्लास पाणी घातलेला आहे आणि कुकरच्या 2 ते 3 मध्यम गॅसवरती शिट्ट्या करून घ्यायचे. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. 3 चमचे तेल, 3 चमचे बटर आणि इथे आमची लाईट गेलेली आहे सकाळी सकाळी. आणि हा आहे आपला ग्रेव्ही बेस मसाला, ज्याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की बघा. इथे मी 3 मोठे चमचे ग्रेव्ही बेस मसाला घेतलेला आहे. हा तोच बेस आहे जो आपण आधी बनवून ठेवला होता. त्यामुळे पावभाजीसाठी कांदा टोमॅटो वेगळा परतत बसण्याची गरज नाही आणि झटपट होते भाजी. इथे मी घातली पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. बेसमध्ये आपण मिठाचा वापर खूप कमी केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही आहे छोटी LED लाईट, जी आत्तापर्यंत रेसिपीला प्रकाश देत होती. तो इकडे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या भाज्याही छान शिजलेल्या आहेत. भाज्या मॅश करून घेऊयात. मी ते भाज्या गरम असल्यामुळे हँड ब्लेंडरचा वापर केलेला आहे. या गरम भाज्या आपण मिक्सरमध्ये बारीक नाही करू शकत. मुलांच्या टिफिनसाठी मला पावभाजी अगदी स्मूथ हवी होती, म्हणून इथे भाज्या पूर्ण बारीक करून घेतल्या आहेत. तर इथे बघा, मसालाही खूप सुंदर तयार झालेला आहे. छान असं त्याला तेल सुटलेलं आहे. 2 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे. मिक्स करून घेऊया. थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. आता त्यात आपल्या मॅश केलेल्या भाज्या घालूया आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून कुकर धुवून घेतलंय. तेच पाणी आता पावभाजीमध्ये घालते. अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पावभाजीला छान उकळी येऊ द्यायची. ती जोरात उकळायला लागली की असे शिंतोडे उडतात, म्हणून झाकण ठेवून मधून मधून हलवत साधारण 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची. भाजी शिजलेली आहे. 2 चमचे बटर टाकलेले, इकडे पावही भाजून घेतलेले आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे शेवटी. आणि मुलांच्या टिफिनसाठी बनवत असल्यामुळे खूप अशी तेलकट किंवा चमचमीत केली नाही. कमी तिखट, कमी मसाला आणि मुलांना सहज खाता येईल अशी अगदी मऊ आणि स्वादिष्ट पावभाजी तयार केली, तीही मोजून 10 मिनिटामध्ये. या सगळ्या रेसिपीमध्ये आपला ग्रेव्ही बेस खूप उपयोगी पडला. हा बेस तुम्ही एकदा बनवून ठेवला की अनेक भाज्या अगदी झटपट तयार करता येतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.